अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुझ्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। आशा करते की आज आपल्या पारायणाचा चौथा दिवस आहे। आजचे अध्याय सुद्धा तुम्ही मनोभावे श्रद्धेने वाचले असतीलच आणि आजच्या सर्व कथांचा सारांश तुम्हाला कळाला सुद्धा असेल। खूप महत्त्वाचा होता। आता जो काही कथेमध्ये जो काही सारांश होता किंवा जे काही आपल्याला कथा सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये जे काही चमत्कार घडले आहेत किंवा माहिती दिली आहे आपल्याला ते खरंच खूप अद्भुत आहे आणि सगळ्यांनी त्याचं आचरण करावं हीच विनंती। तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आपल्या प्रत्येक आपण ज्या वेळेस आपल्या घरामध्ये ज्या कुठल्या इष्टदेवताची सेवा, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र पठण करतो, पारायण करतो किंवा त्यातल्या त्यात तुम्ही एखाद्या देवतेला गुरु मानला आहे, त्यांची सेवा करता घरामध्ये, सोबतच तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची जर सेवा, नामस्मरण, नित्य सेवा जर रोज करत असाल, तुमच्या घरामध्ये अध्यात्माला जास्त महत्व आहे, तर खरंच सांगते अशा वेळेस तुमच्या घरामध्ये खरं सांगते तुम्ही परान्न टाळलं पाहिजे। परान्न म्हणजे काय की दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाल्लं नाही पाहिजे। आता आपल्या अध्यात्मामध्ये किंवा साधू संतांनी सांगितलेलं आहे की आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं आहे किंवा तुम्ही कुठलीही सेवा करा, कुठलीही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इष्ट देवतेला किंवा कोणाला गुरु मानलं, त्यांनी ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, सेवा, पारायण चालू करता आपल्या घरामध्ये, तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातले कुटुंबातले व्यक्ती ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या घरचं अन्न टाळलं पाहिजे। प्रत्येकाच्याच घरचं अन्न टाळलं पाहिजे का असं नाही, तर अशा काही व्यक्ती आहेत, असे काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींच्या घरचं आपण अन्न टाळलंच पाहिजे। आणि ते अन्न जर आपण चुकून त्या घरचं, त्यांच्या घरचं आपण खाल्लं तर त्याचे दोष एवढे भयानक असतात ना, खरंच सांगते म्हणजे रंकेचा म्हणजे किंवा जो काही श्रीमंत माणूस गरीब सुद्धा व्हायला त्याला वेळ लागणार नाही आणि म्हणतात ना तुमच्या प्रगतीकडे तुम्ही अधोगतीकडे यायला सुद्धा तुम्हाला वेळ लागणार नाही। एवढे भयंकर परिणाम त्या परान्नाचे असतात। आपलं ते परान्न जे आहे ते आपल्या आध्यात्मिक असेल, मानसिक असेल, सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला ते अडथळे निर्माण करतं। एवढं भयानक हे परान्न आहे। तर आता याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आणि हो, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला सांगेल की ज्यांना कोणाला ही माहिती हवी आहे आणि ज्यांना कोणाला खूप प्रश्न पडतात की आम्ही अध्यात्म खूप करतो, खूप आमच्या घरामध्ये सहकुटुंब आम्ही सर्व काही सणवार साजरे करतो, नामस्मरण असेल, सेवा असेल, पारण असेल, नियम अटी पाळून करतो, तरी सुद्धा आमच्या घरामध्ये काही ना काहीतरी ताणतणाव असतो किंवा आमच्या अधोगतीकडे चालला आहे, सगळीकडे काही प्रगतीच दिसत नाही आहे। तर त्याचा सगळ्यात मेन मुद्दा जो आहे तो आहे परान्न। परान्न खाणं खरंच खूप मोठी चूक आहे। तुम्हाला तर समोर जाऊन कळेलच, कारण की सुरुवातीला मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, तशा बघायला गेलं 2 कथा सांगणार आहे, त्यावरून तुम्हाला खरंच कळेल की परान्न किती मोठी चूक आहे खाणं म्हणजे। तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थित कळेल, कुठलाही प्रश्न न पडता। तर मंडळींनो, तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपण ज्यावेळेस जेवण जेवतो किंवा आपण अन्न खातो, काही अन्न खातो, तर तो आपल्या शरीराचा भाग नसतो। तो जो अन्न आहे किंवा जे काही जेवण आहे ते आपल्या मनावर आणि आपल्या संस्कारावर परिणाम करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे जेवण किंवा अन्न। फक्त आपण आपलं पोट भरायचं म्हणून आपण कुठेही काही खाल्लं असं नाही, असं करू सुद्धा नका, कारण की ते जे अन्न आहे त्याच्यावर ते शिजवताना जे काही अन्न त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये जे काही विचार चालू होते अन्न शिजवताना किंवा त्याच्या मनात काय विचार चालू होते आपल्याला माहिती नसतं, म्हणून ते अन्न जे त्या व्यक्तीने विचाराने बनवलेलं आहे ते सगळे संस्कार ते अन्नावरती उतरतात आणि आपण जर ते अन्न खाल्लं तर सगळं काही त्याचा परिणाम आपल्या पोटावरतीच नाही तर आपल्या मनावर, आपल्या संस्कारावर होत असतो आणि एक प्रकारे आपली आध्यात्मिक आणि मानसिक सुद्धा आपली अधोगती होण्यासाठी सगळ्यात मोठं कारण म्हणजे परान्न आहे। आता तुम्ही म्हणताल की असं का म्हणताय ताई तुम्ही, एवढं काय दोष आहे त्या परान्नामध्ये? तुम्हाला सांगू इच्छिते, सुरुवातीला मी एक कथा सांगते, पौराणिक कथा आहे, ती तुम्ही नीट ऐका म्हणजे तुम्हाला कळेल। आता मंडळींनो, कथा अशी आहे की एकदा द्वारकेचे आपले श्रीकृष्ण जे आहे ते हस्तिनापूरला भेट देण्यासाठी जाणार होते आणि ही जी गोष्ट आहे की ते श्रीकृष्ण जे आहे ते हस्तिनापूरला येणार आहेत भेट देण्यासाठी, ही वाऱ्यासारखी पसरली सगळीकडे गोष्ट की हस्तिनापूरला श्रीकृष्ण येणार आहेत। मग अशाच प्रकारे हस्तिनापूरच्या दुर्योधनाला ही गोष्ट कळाली। मग दुर्योधन आनंदित झाले की आता आपण श्रीकृष्णाला आमंत्रण देऊया आणि आपल्या राजवाड्यामध्ये त्यांना बोलूया, आपल्या भव्य जो राजवाडा आहे त्याच्यामध्ये त्यांना आमंत्रित करूया जेवणासाठी। मग काय केलं, त्यांनी आमंत्रण दिलं आणि त्यानंतर दुर्योधनाने काय केलं, आपला जो काही राजवाडा होता तो राजवाड महाल खूप छान सजवला, पंचपक्वान्न त्यांनी तयार केले, जे नाही ते अन्न शिजवले त्यांनी आपल्या महालामध्ये आणि पंचपक्वानांची त्यांनी ताटं सजवून दिली, सगळं काही तयारी करून ठेवली किंवा श्रीकृष्ण आपल्या म्हणजे आपल्या महालात राजवाड्यामध्ये येणार आहेत म्हणून। आणि ज्या वेळेस श्रीकृष्णाचं ज्यावेळेस हस्तिनापूरमध्ये आगमन झालं त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस श्रीकृष्ण जे आहे ते दुर्योधनाच्या राजवाड्यामध्ये न जाता एका गरीब विदुराच्या झोपडीमध्ये ते गेले
मग असं केल्यानंतर आपल्या दुर्योधनाला प्रश्न पडला की असं का केलं असेल श्रीकृष्णाने. मग त्याने जाऊन श्रीकृष्णाला विचारलं दुर्योधनाने की श्रीकृष्ण, मी तुम्हाला आमंत्रित केलं होतं माझ्या राजवाड्यामध्ये आणि तुम्ही येणार म्हणून मी आनंदामध्ये माझा राजवाडा महाल जो आहे तो पूर्णपणे छान सजवला होता, पंचपक्वानं केली होती, खूप काही तयारी केली होती. मग तुम्ही माझ्या राजवाड्यात का नाही आले आणि तुम्ही त्या विदुराच्या घरी का गेले, गरीबाच्या झोपडीमध्ये का गेलात तुम्ही तिकडे. मग त्यावेळेस श्रीकृष्णाने उत्तर त्यांना दिलं की हे बघ दुर्योधना, तू जे मला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं ते तू मला प्रेमाने नाही तर तू ते अहंकाराने मला आमंत्रण दिलं होतं. कुठेतरी तू मला जेवणासाठी नाही बोलवलंस तर तुझी श्रीमंती दाखवण्यासाठी तू मला बोलवलं होतंस. तुझ्या जेवणामध्ये तुझ्या अन्नामध्ये कुठेतरी राग, द्वेष, अहंकार आणि कुठेतरी म्हणतात ना की बा पूर्णपणे त्याच्यामध्ये एक म्हणजे मोह माया सगळी काही होती आणि मी जर तुझं अन्न खाल्लं असतं ते सगळे गुण माझ्यामध्ये उतरले असते, असं श्रीकृष्णाने दुर्योधनाला उत्तर दिलं. आणि त्याच्या उलट विदुराने जे मला आमंत्रण दिलं ते प्रेमाने, श्रद्धेने आणि आध्यात्मिक दृष्टीने दिलं होतं. त्याच्या त्या आमंत्रणामध्ये एक प्रेम होतं, एक भाव होता, एक श्रद्धा होती, म्हणून मी त्याच्या घरी गेलो, असं त्यांनी ते दुर्योधनाला उत्तर दिलं. आणि त्यावेळेस त्यांनी त्याला समजून सुद्धा सांगितलं दुर्योधनाला की कधीही आपण आपण अन्न खावं, पण ती व्यक्ती आपल्याला कुठल्या उद्देशाने आमंत्रित करते आहे, ती व्यक्ती कुठल्या मार्गाने पैसा कमवून ते अन्न आपल्याला खाऊ घालते आहे, त्या व्यक्तीच्या घरामध्ये पैसा जो येतो आहे तो कुठल्या मार्गाने येतो आहे ते पण आणि त्या आलेल्या पैशाने, वाईट मार्गाने आलेल्या पैशाने बनवलेलं अन्न जर आपण खाल्लं, जर आपण भरपूर अध्यात्म करतो आहे, आपण आपल्या घरामध्ये पूर्ण भक्तिभावाने, अध्यात्माने आणि धर्माने चालून, धार्मिक गोष्टीने चालून आपण सर्व काही पैसे कमवतो आहे, प्रामाणिकपणे सर्व काही करतो आहे, अध्यात्माला आपण धरून आहोत. आणि जर आपण त्या वाईट मार्गाने किंवा अहंकारी किंवा ज्यांच्या घरामध्ये खूप श्रीमंतीचा म्हणतात एक माज आहे, त्यांच्या घरातलं जर आपण अन्न खाल्लं ना तर ते सगळे जे म्हणजे दोष आहेत ना त्यांच्या घरातले जे काही ते सगळे त्यांच्या अन्नात उतरलेले असतात आणि ते अन्न जर आपण ग्रहण केलं तर त्याचे दोष आपल्याला लागतात आणि कुठेतरी आपल्या मनावर, आपल्या आध्यात्मिक प्रगतीवर, सगळ्यावर त्याचा मानसिक गोष्टीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. जिथे कुठे तुम्ही म्हणता ना की मी अध्यात्म करत होतो पण अचानकपणे माझी सेवा सुटली, अचानकपणे मला सेवा करू वाटत नाही आहे, कुठलं नामस्मरण करू वाटत नाही आहे, हे त्याचाच परिणाम असतो. परान्न म्हणजे खूप मोठा, मी सांगते एक मोठा म्हणजे दोष आहे तो खाल्ला सुद्धा नाही पाहिजे कोणाच्या घरचा. मी म्हणेल की बा तुम्ही खा, कोणाच्या घरचं खा, ज्याच्या घरामध्ये प्रामाणिकपणे घरामध्ये पैसा येतो, ती व्यक्ती प्रामाणिकपणे कष्टाने पैसा घरामध्ये आणते, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये अध्यात्माला स्थान आहे, ज्या घरामध्ये स्त्रियांना मान आहे, ज्या घरामध्ये खरं सांगते महिलांना मान दिला जातो, कुठल्या प्रकारचं व्यसन, मांसाहार कुठल्या घरामध्ये त्या व्यक्तींच्या घरामध्ये होत नाही, अशा व्यक्तींच्या घरामध्ये तुम्ही अन्न खा. प्रेमाने, श्रद्धेने, आत्मीयतेने ज्यांनी कोणी तुम्हाला आमंत्रण दिलं आहे की आमच्या घरी या, जेवण करा, भले तो गरीबाचं का असे ना तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन जेवण केलं तरी सुद्धा त्याचे दोष तुम्हाला लागणार नाही, कारण की त्यांच्या जेवणामध्ये कुठे अहंकार नव्हता, द्वेष, मत्सर काही सुद्धा नव्हतं, आपलेपणा होता, प्रेम होतं आणि त्यांच्या घरामध्ये अध्यात्माला जास्त स्थान होतं, म्हणून आपण त्यांच्या घरचं अन्न खाऊ शकतो. आता विदुराच्या म्हणजे विदुराकडे एवढी काय भक्ती होती की श्रीकृष्णाने त्याच्या झोपडीत जाऊन अन्न खाल्लं असावं, तर त्यावर सुद्धा तुम्हाला सांगते की विदुर जो होता, श्रीकृष्ण आपल्या घरी आल्यामुळे विदुराची जी काही बायको होती ती गडबडीमध्ये केळी आणायला गेली आणि तोपर्यंत विदुराने केळी सोलून आपल्या श्रीकृष्णाला खाऊ घालावं असं त्याने विचार केला. पण तो बेसावध होता, त्याला कळालंच नाही धुंदीमध्ये की श्रीकृष्ण आपल्या घरी आले आहेत, आपल्या झोपडीमध्ये आले आहेत. तो एवढा आनंदाने भरून गेला होता की त्याला कळालंच नाही. तो केळ बाजूला ठेवायचा सोलून आणि साल जी आहे केळाची ती श्रीकृष्णाला द्यायचा गडबडीमध्ये, आणि श्रीकृष्णाने सुद्धा ते केळाचं साल जे आहे ते प्रेमाने, आनंदाने स्वीकारलं आणि ते खाल्लं सुद्धा. का? कारण की असं म्हणतात की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेमाने, श्रद्धेने जर खाऊ घातलं, भक्तिभावाने जर खाऊ घातलं तर नक्कीच ती केळाची साल जी आहे ती प्रसाद म्हणून सुद्धा ते स्वीकार करेल, अन्न म्हणून सुद्धा स्वीकार करेल, खूप मोठं पवित्र अन्न ते होईल. पण तुम्ही पंचपक्वान करताल, शेकडो अन्न बनवताल, तुम्ही म्हणजे डिश तयार करताल तुम्ही पंचपक्वान, पण त्या पंचपक्वानामध्ये ते तुम्ही एखाद्याला खाऊ घालताना जर तुमच्यामध्ये अहंकार असेल, तुमची श्रीमंती तुम्हाला दाखवायची असेल, कुठेतरी वाईट मार्गाने आलेल्या पैशाने तुम्ही ते अन्न बनवलं असेल तर कुठेतरी ते सगळ्या जे पंचपक्वान आहेत ते निरर्थक ठरणार आहेत, त्याचं काही सुद्धा पुण्य तुम्हाला लाभणार नाही आहे. म्हणून सांगते आहे की जिथे भगवान श्रीकृष्णाने ज्या अहंकारी व्यक्तीचं, ज्या मोह, माया, द्वेष त्या अन्नामध्ये होता, श्रीमंतीचा माज होता, त्या दुर्योधनाचं अन्न नाकारलं, तर मग आपल्यासारखी व्यक्ती जी आहे, तर मग विचार करा, ही जी गोष्ट आहे ती आत्ताच्या काळात नाही आहे. परान्न वर्ज्य करणे ही पौराणिक गोष्टींपासून चालत आली आहे की परान्न वर्ज्य करा,
परान्न वर्ज्य करा. खूप साधू संत सांगतात परान्न वर्ज्य करा. आता याच्यावरच मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगते की तुम्हाला कळेल की आपण जर ज्यावेळेस अन्न आपण खातो, परान्न ज्यावेळेस खातो, एखाद्या ज्याच्या घरामध्ये वाईट मार्गाने आलेला पैसा असेल किंवा जी व्यक्ती अहंकारी आहे, आपल्या म्हणतात ना किंवा भरपूर पैसा आहे पण त्या पैशाचा माज भरपूर आहे, त्या व्यक्तींच्या घरातलं अन्न खाल्लं, ज्या व्यक्तींच्या घरामध्ये अध्यात्म नाही आहे कुठल्या प्रकारचं, तर ते खाल्ल्यावरती काय होऊ शकतं ते पण तुम्हाला सांगते. आता दुसरी जी कथा आहे ती अशी आहे की एक ना बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी होता. तर तो काय करायचा, नेहमी तो ना रेल्वेने प्रवास करायचा. रेल्वेने प्रवास करत असताना त्याची एकदा ओळख ना त्या रेल्वेच्या मास्तराशी झाली, जो असतो ना आपला तिकीट वाला, त्याच्यासोबत त्याची ओळख झाली. मग अशी ओळख जी आहे होत होत प्रवास करता करता ती जी ओळख आहे ती गाढ मैत्रीमध्ये झाली दोघांची, रेल्वे मास्तराची आणि त्या बासमती तांदूळ विकणाऱ्या व्यापाराची. असं झाल्यानंतर एके दिवशी काय झालं, मग असं ओळख झाल्यानंतर, गाढ मैत्री झाल्यानंतर हळूहळू तो जो व्यापारी आहे तांदूळ विकणारा, तो काय करायला लागला, जो जो तिकीट म्हणजे मास्तर होता, रेल्वे मास्तर, तो बोगद्यातून बासमती तांदूळ काढायचा आणि व्यापाऱ्याला द्यायचा आणि कमी किमतीमध्ये तो त्याला देत होता व्यापाऱ्याला, आणि व्यापारी जो आहे तो डबल टिबल रेट लावून तो लोकांना विकायचा. असं खूप दिवस चालू राहिलं. तो बोगद्यामधून तो मास्तर जो आहे तो तांदूळ काढून गपचिप त्याला द्यायचा कमी किमतीमध्ये, आणि हा व्यापारी जास्त किमतीमध्ये खूप लोकांना विकायचा. म्हणजे एक प्रकारे काय झाला, काळा पैसाच म्हणा किंवा चुकीच्या पद्धतीने कमवलेला पैसा, लोकांना म्हणजे म्हणतात ना किंवा भ्रमित ठेवून कमवलेला पैसा म्हणा, तुमचा वाईट मार्गाने कमवलेला पैसा समजा तुम्ही तो, तर अशा प्रकारे तो पैसा कमवायला लागला. मग असं खूप दिवस तो करत राहिला व्यापारी. पण एक दिवस त्याच्या मनात काय विचार आला की अरे, आपण एवढा वाईट मार्गाने पैसा कमवतो आहे, तर आपण आता कुठेतरी ना दान धर्म सुद्धा केला पाहिजे. मग त्याने काय केलं, एक दिवस काय केलं त्याने, जो वाईट मार्गाने कमवलेला पैसा होता त्या पैशाची त्याने तांदळाची खीर बनवली. खीर बनवल्यानंतर त्याने का साधूला आमंत्रित केलं ती खीर खाण्यासाठी. साधू आले, त्याच्या घरी आले, त्याच्या घरी आल्यानंतर ती खीर सुद्धा त्यांनी खाल्ली. काही साधूला माहिती नव्हतं की त्याच्या घरामध्ये कुठून पैसा येतोय, काळा पैसा आहे की त्याच्या मेहनतीचा कष्टाचा पैसा आहे, त्याला माहिती नव्हतं साधूला. साधू त्यांच्या घरी आले, ती खीर खाल्ली. खीर खाल्ल्यानंतर मग त्यांचं निघण्याची वेळ झाली होती साधूची. पण त्यावेळेस त्या व्यापाऱ्याने साधूला म्हटले की बा, आता खूप भर ऊन झालं आहे, तुम्ही आता काही जाऊ नका, तुम्ही माझ्या घरामध्ये, माझ्या बेडरूम मध्ये विश्रांती करा, आणि ऊन उतरलं की तुम्ही तुमच्या घरी स्वगृही जा. आणि साधूने ते मान्य देखील केलं. आणि मग काय झालं, साधू त्या व्यापाऱ्याच्या बेडरूम मध्ये जाऊन तिथे आराम करणार होता. मग तो त्याच्या पलंगावर जाऊन आराम करायला लागला, तिथे पडला होता, आणि त्याला कुठेतरी चाहूल लागली. कारण की त्या व्यापाऱ्याने जो वाईट मार्गाने पैसा कमवलेला होता, तो सर्व पैसे त्याने त्या पलंगाच्या खाली लपवून ठेवलेला होता. बंडलच्या बंडल ते पैसे होते सर्व, मग लपवून ठेवलेले होते. आणि साधूला कुठेतरी चाहूल लागली की अरे, पलंगाच्या खाली ना पैसे आहेत बंडलाचे. आणि मग त्याने काय केलं की एवढ्या मोठ्या बंडलच्या बंडल पैसे आहेत, यातले जर मी थोडे पैसे बंडल उचलले तर ह्या व्यापाऱ्याला काय करणार आहे. मग तो काय करायला लागला, त्याने काय केलं, त्याच्या मनात असा विचार आला. मग त्याने काय केलं, 2-4 बंडल उचलले आणि आपल्या झोळीत टाकले साधूने. आणि साधू तिथून ऊन उतरलं की व्यापाऱ्याला त्यांनी आशीर्वाद दिला आणि तो आपल्या घरी निघून गेला. निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रोजच्या प्रमाणे जो व्यापारी आहे त्याने पलंगाखालचे बंडल काढले आणि पैसे मोजायला सुरू केले. मग त्याच्या लक्षात आलं की अरे, काही बंडल आपले कमी आहेत, त्याच्यामध्ये पैसे कमी आहेत. मग त्याच्या मनात विचार आला की इथे आराम करायला साधू आले होते, पण साधू कसे पैसे चोरतील, ते नाही चोरणार, ते तर साधू संत आहेत, नक्कीच आपल्या घरातल्या नोकरांनीच पैसे चोरले असणार आहे. मग त्यांनी नोकरांनी झाडाझडती घेतली, त्याला मारहाण करायला सुरुवात केली नोकरांना. आणि नोकरांना मारहाण करत असतानाच सकाळी सकाळी साधू जो होता, जो पैशाचे बंडल घेऊन गेला होता, तो परत तिथे आला व्यापाराच्या घरी. आणि व्यापाराच्या घरी आल्यावरती तो साधू तिथे म्हणाला व्यापाराला, अरे, त्यांना नोकराला मारू नको, तुझे जे पैशाचे बंडल आहे ते मी घेऊन गेलो होतो काल इथून. तर व्यापारी म्हणाला, नाही नाही साधू महाराज, तुम्ही कशी घेताल पैसे, तुम्ही का नाही घेऊ शकत, तुम्ही ना ह्या नोकरांना वाचवण्यासाठी असं बोलत आहात, या नोकरांनीच तुमच्याकडे पैसे दिले असतील आणि आम्हाला वाचवा म्हटलं असेल. मग तो म्हटला, साधू नाही, मी कोणाचीही, तू मला अशा श्रद्धेने बघू नकोस, मीच खरं तुझे जे पैशाचे बंडल होते ते काल इथून 2-4 बंडल उचलून माझ्या झोळीमध्ये टाकून मी घरी घेऊन गेलो होतो. तर मग त्या व्यापाऱ्याने म्हटलं, असं का केलं साधू तुम्ही. मग त्यावेळेस साधूंनी त्याला प्रश्न विचारला व्यापाऱ्याला की तुम्हाला खरं खरं सांग, काल जी तुम्हाला खीर खाऊ घातलीस ती कुठल्या पैशाने खाऊ घातली होतीस. मग त्याने व्यापाऱ्याने खरं खरं सांगितलं की अशा प्रकारे मी वाईट मार्गाने ते तांदूळ कमी किमतीत घेत होतो आणि जास्त किमतीमध्ये मी लोकांना विकत होतो. एक वाईट मार्गाचा तो पैसा होता, त्यानेच मी ती खीर बनवली होती. मग त्याचं उत्तर साधूने दिलं की बाबा, त्या लोभ मोह पायी तू जो काळ्या मार्गाने जो काही पैसा कमवून तू जे खीर मला खाऊ घातलीस, त्याच्यातले जे काही होतं दोष ते मला लागले तुझी ती खीर खाल्ल्यामुळे. आणि कुठेतरी तुला जशी मोह माया लोभ निर्माण झाला तुझ्या मनामध्ये पैसा कमवण्याचा, तसंच वाईट मार्गाने
तीच मोहमाया माझ्या मनामध्ये सुद्धा उतरली तुझी ती खीर खाल्ल्यामुळे, आणि म्हणून माझं काल जे आहे ते मन भरकटलं आणि मी ते बंडल उचलले आणि झोळीत टाकले. आणि आज सकाळी ज्या वेळेस मी सकाळी सकाळी म्हणजे मी सुचिरभूत झालो, सर्व तऱ्हेने सुचिरभूत झालो, म्हणजे खाल्लेलं अन्न ज्यावेळेस मी पूर्ण पचवून झाल्यानंतर सकाळी सकाळी ते झाल्यानंतर लघुशंकेला जाऊन आल्यानंतर माझं मन कुठेतरी थाऱ्यावर आलं, शुद्ध चित्ती थाऱ्यावर आली की मी किती मोठी चूक केली काल, की असं मी बंडल उचलायला नको पाहिजे होतं आणि मी चोरी करायला नव्हतं पाहिजे. मग हे कशामुळे घडलं, की त्या व्यापाराच्या वाईट मार्गाने कमवलेल्या पैशामुळे झालं होतं आणि साधूने त्याच्या घरातलं ती खीर अन्न ग्रहण केल्यामुळे झालं होतं. म्हणून तुम्हाला सांगते की हे जे दोष असतात ते आपल्या ह्या परान्न दोषातून अशा प्रकारे लागत असतात. कोणाच्या घरामध्ये काय चालतं हे आपल्याला माहिती नसतं. लोक फक्त दिखावा करतात तोंडावरती की आमच्याकडे एवढं आहे, सुखसुविधा आहेत, आम्ही गाडी घेतली, आम्ही हे घेतले, आम्ही फ्लॅट घेतले, आम्ही बंगले घेतले, पण तो आलेला पैसा कुठल्या मार्गातून त्यांच्याकडे आलेला असतो हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून मी सांगते आहे की बा आपण ज्यावेळेस अध्यात्मामध्ये येतो त्यावेळेस कुठेतरी मनाला समाधान लाभतं, आणि समाधान लाभलं की काय होतं, कुठेतरी आपण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यामध्येच आपण सुख मानायला सुरुवात करत असतो. म्हणून आपले परमपूज्य गुरुमाली प्रत्येक वेळेस सांगतात, प्रत्येक वेळेस की परान्न टाळा, नेहमी परान्न टाळा तुम्ही. तर यावर शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी, जशी शुद्धी तशीच बुद्धी, आणि जसे विचार तसा संसार. जिथे ज्या घरामध्ये आचार विचार शुद्ध असतात, आध्यात्मिक भाव असतो, प्रेम असतं, भक्ती असते, कुठल्याही प्रकारची वासना नाही, कुठल्या प्रकारची श्रीमंतीचा माज नाही, त्या घरातलं अन्न जर खाल्लं तर ठीक आहे, तुम्ही खाऊ शकता. पण कारण की ते लगेच कळतं ना आपल्याला की कोणाच्या मनामध्ये अहंकार आहे, कोणाच्या बोलण्यात अहंकार आहे, कोणाला त्याच्या श्रीमंतीचा माज आहे, कोणाच्या घरामध्ये आध्यात्मिकता नाही आहे, कोणाच्या घरामध्ये वाईट मार्गाने पैसा येतो आहे, कोणाच्या घरामध्ये मांसाहार, सततच मांसाहार रोज आणि कुठेतरी व्यसन चालू असतं, हे पण आपल्याला कळतं. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं, त्या घरचं अन्न टाळायचं असतं. म्हणून सांगते की परान्न टाळा, होईल तेवढं जास्तीत जास्त परान्न टाळा, तेव्हा तुमची आध्यात्मिक प्रगती होईल, तुमची मानसिक प्रगती होईल. आणि तुम्ही जर सांगते तुमची आध्यात्मिक प्रगती झाली तर आपोआप सर्व दृष्टीने तुमची प्रगती होणार आहे. म्हणून तुमचं आध्यात्मिक प्रगती तुम्हाला जपून ठेवायची असेल तर परान्न सगळ्यात मोठा दोष आहे, तो करू नका आणि खाऊ सुद्धा नका. हा, जवळची एखादी व्यक्ती आहे, कुठेतरी तुम्हाला जायचं आहे, लग्न कार्य आहेत, नातेवाईकामध्ये आहेत, तुम्ही त्यांना ओळखता, तर अशा वेळेस तुम्हाला खावं लागतं आहे. एखादं तुम्ही नित्य सेवा करत असताना वगैरे, तर आपल्या गुरुमाने सांगितलं सुद्धा, एक पर्याय पण दिला आहे की तुम्ही गायत्री मंत्राची एक माळ करून जा, ते अन्न खा. अहंकारी व्यक्तीचं म्हणत नाही मी, आपले नातेवाईक, आपले ओळखी पाळखीचे आहेत, जे चांगले व्यक्ती आहेत, त्यांच्या घरी सुद्धा जेवायला जाताना गायत्री मंत्राची एक माळ करून जाणे, ते अन्न ग्रहण करणे, जेणेकरून ते अन्नाचे दोष आपल्याला लागत नाही. एवढी सुद्धा सोय आपल्या परमपूज्य गुरुमालींनी करून दिलेली आहे. म्हणून आजच्या गोष्टीतून, आजच्या व्हिडिओतून तुम्हाला कळालं असेल की परान्न किती मोठा दोष आहे. म्हणून सांगते आहे की परान्न टाळा, कडकडीत टाळा, जेणेकरून तुमचं सर्व बाजूने प्रगती होईल आणि तुम्ही जे काही पारायण, सेवा, नाम, स्तोत्र, मंत्र पठण करत आहात त्याची तुम्हाला फळप्राप्ती ही त्वरित होऊ शकेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.